तर मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपण जाणून घेऊया की आज बिग बॉसच्या घरात नेमकं काय घडलं, कसा होता आजचा एपिसोड. आणि आज खरं तर कॅप्टन्सी टास्क जो होता, जो नॉमिनेशन टास्क होता, तो आज होता की नॉमिनेट जोड्या झालेले आहेत. ह्या जोड्या नेमक्या कोण, आता ह्या काय वाद झाले का आज पण नॉमिनेशन करताना, ते आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर नेहमीप्रमाणे घराची जी सुरुवात आहे, त्या दिवसाची सुरुवात आहे ती मस्तपणे डान्स करून वगैरे झालेली आहे. बिग बॉसने जे गाणं लावलेलं आहे ते गाण्यावर डान्स करून झालेली आहे. त्यांची घराची जी आहे ती सुरुवात झालेली आहे. तर आपण पाहतो बेडरूममध्ये अरबाज, वैभव आणि जान्हवी असतात. आणि तेव्हा जान्हवी म्हणते अरबाज आणि वैभवला की निकी ही फक्त स्वतःचा विचार करते, तिला असं म्हणायचं होतं की किंवा ती असं वागत होते की तिला कॅप्टन व्हायचं होतं आणि बाकीचे कॅप्टन झालेलं तिला नाही पाहिजे, तिला स्वतःला कॅप्टन व्हायचं. ती काही जरी काय झालं असतं किंवा आपण कोणीतरी नॉमिनेट झालो असतो तरी तिला स्वतःसाठी खेळायचं होतं, तिला स्वतः कॅप्टन व्हायचं होतं, असं इकडं जान्हवी अरबाज आणि वैभवला सांगत असते. तर दुसरीकडे बाहेर निकी आणि अभिजित जेव्हा बोलत असतात तेव्हा निकी म्हणते की थोडक्यावरून माझं जे आहे ते कॅप्टन पद गेलेलं आहे, मला दुसरं कोणी कॅप्टन झालं तर मला आवडत नाहीये किंवा मला ते पटत नाहीये, मला स्वतःला कॅप्टन व्हायचं होतं आणि मला आता ते हातचा जो चान्स आहे तो मला जवळजवळ आज या कॅप्टन्सी टास्कमध्ये माझा गेलेला आहे म्हटली काल. तर अशा रीतीने ते दोघं जण तिथं बोलत असतात. त्यानंतर किचनमध्ये इकडं इरिना जी आहे ती वैभवसाठी खास एक डिश तयार करत असते आणि या डिश या त्याच्या दोन्हींची जी केमिस्ट्री आहे या केमिस्ट्रीवरून जान्हवी आणि निकी मात्र त्याची मस्करी करताना पाहायला येतात. असं साधारण एक सकाळचं वातावरण असतं. त्यानंतर संध्याकाळी सर्वजण ते बसलेले असतात तेव्हा बिग बॉस अंकिताला जे आहे ते कन्फेक्शन रूममध्ये बोलवतात आणि सांगतात की आता बीबी जो हब आहे तो वस्तू घेण्यासाठी उघडणार आहे, पण वस्तूची किंमत ही ती गेल्यावरच कळते किंवा ती नसल्यावरच कळते. त्यामुळे तुम्हाला ज्या मागचे पैसे देऊन तुम्ही ज्या वस्तू घेतल्या होत्या आणि त्यातल्या ज्या काही वस्तू आता शिल्लक आहेत किंवा जे काही वस्तू आहेत त्या आता तुम्हाला सगळ्या परत करून टाकायच्या आहेत बिग बॉसला. आणि जेव्हा काय तुम्ही लपून जरी ठेवल्या असतील तरी त्या वस्तू द्यायच्या आहेत. लपून ठेवल्या असतील असं म्हटल्यावर सगळीकडे बघायला लागले. तेव्हा निखिल हात वर करतो, हो मी बेडरूममध्ये अंडी लपून ठेवली होती. त्यानंतर मग बिग बॉस सांगतात अंकिताला की सर्व सामान हे स्टोर रूममध्ये आणून ठेवा. मग सर्वजण मिळून सर्व साहित्य हे स्टोर रूममध्ये आणून आपण ठेवतात. मग परत सगळेजण येऊन लिव्हिंग रूममध्ये बसतात. त्यानंतर बिग बॉस म्हणतात की कालच्या जो टास्क होता जान्हवीचा आणि आर्याचा, यात त्यांना 30,000 बीबी करन्सी मिळाली होती. तर आता त्या बीबी करन्सी काय करायचं हे मी तुम्हाला सांगतो. तर मग ते त्याला म्हणतात की तुम्ही दोघीजणीसुद्धा बेबी हबमध्ये जायचे आणि त्या 30,000च्या वस्तू ह्या तुम्ही तुमच्या वैयक्तिकसाठी वापरासाठी घ्यायच्यात. पण आपण मागं पाहिलं की तुम्हाला स्वतःसाठी सुद्धा घ्यायचं असतं आणि ते तुम्ही इतरांना शेअर पण करत असतात, हा तुमचा स्वभाव आहे. तर याचा सगळ्याचा विचार करून बिग बॉस म्हणतो आपण असं करूया यावेळेस की जी काही तुम्ही वस्तू घ्याल या पैशात, त्या पैशातली वस्तू तुम्ही कोणत्याही 2 सदस्यांबरोबर शेअर करू शकतात. तर पहिल्यांदा काय होतं, पहिल्यांदा मग जान्हवी जी आहे ती चिकन आणि डबल बेड घेते आणि आर्या डबल बेड आणि एक सिंगल बेड घेते. तर असं घेतल्यानंतर पैसे वगैरे देतात ते लोक आणि नंतर मग ते म्हणते सांगायचं असतं की 2 कोणत्या व्यक्तीबरोबर शेअर करणार. तेव्हा जान्हवी म्हणते की मी ह्या जे चिकन आणि डबल बेड आहे ते अरबाज आणि सूरज बरोबर शेअर करेल. तेव्हा जान्हवी म्हणते की चिकन आणि डबल बेड जो आहे तो मी अरबाज आणि वैभव बरोबर शेअर करेल. तर आर्या म्हणते की डबल बेड आणि सिंगल बेड मी योगिता आणि निखिल यांच्याबरोबर शेअर करेल. ठीक आहे. मग सर्व झाल्यानंतर त्या दोघंही बाहेर येतात. मग बाहेर थोडं असं सगळेजण चर्चा करत बसतात. तेव्हा पॅडी दादा सांगतो की तू निखिलचं नाव किंवा योगिताचं नाव का घेतलं, वर्षाचं नाव घ्यायला पाहिजे होतं, असं होतं. तेव्हा नाही, मला जे वाटलं ते मी केलं किंवा मला ज्यांनी समजून घेतलं किंवा गायडन्स केला त्या लोकांना मी नाव घेतलं. तर थोड्या वेळाने सगळे बसलेले असतात. तर पुन्हा एकदा बिग बॉस आर्याला म्हणतात की तुम्ही परत एकदा कन्फेशन रूममध्ये या आणि म्हणतात की तुम्ही 30,000ची वस्तू घेतली परंतु तुम्ही त्या माणसाला किंवा आमच्या बिग बॉसला फक्त 20,000 रुपये दिलेले आहेत. तेव्हा आर्याच्या लक्षात येतं की असं कसं शक्य आहे. मी जाऊन बघते की काही शिल्लक आहे का. मग ती जाते, पाहते तर 10,000 शिल्लक. पहिले बाहेर येते ते कन्फेशन रूममध्ये आणि सगळ्यांना विचारते तुम्ही लपवून ठेवली आहे का.
तेव्हा कोण काय बोलत नाही, पण निकी मात्र म्हणते की तू तुझं काम कर, तुला शोधायला सांगितलं ना, शोध. मग त्याच्या रागाने निघून आर्या जाते आतमध्ये, शोधत बसते, पण त्याच्या लक्षात येतं की पैसे हे चोरीला गेलेले आहेत. मग ती पुन्हा घरात येते किंवा लिव्हिंग रूममध्ये येते आणि एक निकी आणि जान्हवी हे देखील हे तिला डिवचत असतात, बावळट, निर्बुद्ध, अक्कल नाही, असं जान्हवी तिच्या मागून ओढत असते. मग आर्या कन्फेशन रूममध्ये येते, तेव्हा बिग बॉस म्हणतात की ते 30,000 करन्सी जपून ठेवण्याची जबाबदारी ही तुमची होती आणि तुमच्या ह्या निष्काळजीपणामुळे जो डबल बेड घेतला होता हा मी तुमच्याकडून काढून घेतोय. आता तुमच्याकडे फक्त एक सिंगल बेड आहे जो तुम्ही खरेदी केलेला आहे, तो तुम्हाला कोणाबरोबर शेअर करायचा आहे. तर आता मात्र आर्या म्हणते की मी तो बेड आहे तो बेड वर्षाताई बरोबर आणि योगिताबरोबर मला ते शेअर करायचं आहे. इकडं बाहेर लगेच चर्चा होऊ लागते निकीची, जान्हवीची, की आता लगेच हिने कसं काय चेंज केलं, पहिल्या वेळेस हे नाव नव्हतं, म्हणजे हे नुसतं लोकांचं ऐकते, असं पण तिकडं ते बोलतात. त्यानंतर बिग बॉस म्हणतात की आता तुमच्याकडे बघा 1,80,000ची करन्सी आहे, तर तुम्ही आपापसात जोड्या बनवल्यात आहे, पण आता काही जोड्या किंवा आता जोड्या ज्या आहेत त्या मी बनवणार आहेत. मग आता ही जोडी आहे की बेडी हे आता तुम्हाला कळेलच. आता आपल्या घरात 15 सदस्य आहे, तर 15 सदस्यांपैकी कॅप्टन अंकिता सोडून बाकी 14 सदस्यांच्या प्रत्येक 7 जोड्या होतील असं बिग बॉस म्हणतात. आणि प्रत्येकाला जे 14 असे प्रत्येकाला 20,000 करन्सी दिली जाईल आणि अंकिताला मात्र कॅप्टन असल्यामुळे 40,000 करन्सी दिली जाईल. तर पहिली जोडी असते पॅडी आणि योगिता, दुसरी असते सूरज आणि निखिल, तिसरी असते निकी आणि घनश्याम, अरबाज आणि डीपी, जान्हवी आणि वर्षा, वैभव आणि इरिना, अभिजित आणि आर्या. तर अशा पद्धतीने ह्या जोड्या बिग बॉस तयार करतात. आणि आता बिग बॉस सगळ्यांना म्हणतात की तुम्ही आता एकमताने जे आहे ती निर्णय क्षमता जे चांगले घेऊ शकतात त्या क्रमाने तुम्हाला निर्णय क्षमता जे घेऊ शकत नाही अशा जोड्या द्यायच्यात. ज्याची निर्णय क्षमता जास्त घ्यायची कॅपॅसिटी आहे त्याला पहिल्यांदा आणि त्या क्रमाने तुम्हाला जोड्या पाठवायच्या आहेत. तर तो जो निर्णय आहे तो तुम्हाला एकमताने घ्यायचा आहे. मग सगळ्यांचं डिस्कशन वगैरे होतं की कोणाला पाठवायचं, कोण काय वस्तू घेणार, कोण काय वस्तू घेणार, आणि त्यानुसार त्यांचा क्रम ठरतो आणि ते बिग बॉसला सांगतात. त्यानंतर त्यांनी ठरल्याप्रमाणे पहिली जोडी जाते अरबाज आणि डीपी यांची, म्हणजे अरबाज आणि धनंजय पवार यांची. तर ते जे घेतात ते तांदूळ आणि तेल घेतात. नंतर जाते जोडी वर्षा आणि जान्हवीची, ते घेतात कांदा आणि तूर डाळ. नंतर जे आहे ते पॅडी आणि योगिता जातात, ते लोक फक्त अंडी घेतात. नंतर निकी आणि घनश्याम ते घेतात बटाटे आणि टोमॅटो. नंतर आर्या आणि अभिजित पीठ आणि कोथिंबीर आणि बाकी लिंबू, आलं हे थोडे किरकोळ गोष्टी घेतात. नंतर वैभव आणि इरिना ते लोक घेतात मसाले आणि मीठ. त्यानंतर निखिल आणि सूरज ते लोक घेतात बाथरूम आणि टॉयलेट. नंतर अंकिता जी आहे ती पोहे, भाजीपाला आणि एक बाथरूम टॉयलेटची जोडी घेते. मग हे सगळं गोष्टी सगळ्या ते घेतात. मग सगळे येऊन पुन्हा एकदा बसतात. आणि आता खरं तर याच्यानंतरच खरा जो आहे तो बिग बॉस सांगतात की आता खऱ्या अर्थाने आपला या आठवड्याचा नॉमिनेशन टास्क सुरू होणार आहे. तर बिग बॉस म्हणतात की तुम्ही आता मग काय करतात, बिग बॉस एक बाहेर सेटअप लावतात, त्याने ज्याने जी वस्तू घेतलेल्या आहेत त्या जोडीचे फोटो आणि त्यांच्या समोर त्या वस्तू ठेवलेल्या असतात. मग सगळे सदस्य जे आहे ते बाहेर येतात. मग अंकिता जी आहे ते बिग बॉसचा आदेश वाचते, तेव्हा त्या लिहिलेलं असतं की प्रत्येक सदस्याने 2 जोड्या ज्या आहेत त्या नॉमिनेट करायच्या आहेत. 2 जोड्या नॉमिनेट करायच्या, पण कोणत्या, की ज्यांची या घरात चर्चा नाही. कारण का ज्यांची चर्चा नाही त्यांचा नंबर वरचा, तर ज्यांची चर्चा नाही आहे या घरात त्यांना तुम्ही नॉमिनेट करायचे. अशा 2 जोड्या प्रत्येक जोडीने नॉमिनेट करायच्या आहेत. आणि सर्वात मोठा ट्विस्ट हा आहे की जी जोडी नॉमिनेट होणार आहे त्याने आणलेलं साहित्य देखील बिग बॉस परत घेणार आहे. खरं तर नॉमिनेट करणं हा भाग वेगळा होता, परंतु त्याच्या वस्तू पण जाणार होत्या, त्यामुळे सगळ्यांना आता एक टेन्शन आलं होतं की आता नॉमिनेट पण करायचं आहे आणि वस्तू पण जाणार आहेत. तर मग आता जे आहे नॉमिनेशन कार्य सुरू होतं, तेव्हा पहिली जोडी जी येते ते अभिजित आणि आर्या. तेव्हा त्यांचं ठरतं की आता आपण अंडी जरी नाही खाल्ली तरी आपण जगू शकतो किंवा आपलं बाकी काही आणणार नाही. मग ते लोक एकमताने योगिता आणि पॅडीचं नाव घेतात आणि दुसरं नाव घेतात निकी आणि घनश्यामचं. कारण का आपल्याला टोमॅटो आणि बटाटे नसले तरी चालतील असं मत असतं अभिजित आणि आर्या यांचं. निकी मात्र नेहमीप्रमाणेच आरडाओरडा करायला चालू केलेला असतो. नंतर दुसरी जोडी येते अरबाज आणि डीपी पवारची.
ते पहिली तर एक जोडी ते सांगतातच, पॅडी आणि योगिता, कारण का अंडी नको आहे. दुसरं डीपी म्हणतो असतो की एक बाथरूम जोडी आपल्याला पाहिजे नाही, बटाटे कांदे नसले तरी चालतील. कारण का निकी आणि घनश्याम यापैकी घनश्याम हा कधी चर्चेत नसतो. निकी चर्चेत असते आम्हाला 100% मान्य आहे, पण घनश्याम चर्चेत नसतो. पण अरबाजचं म्हणणं असतं की नाही, निकी चर्चेत असते त्यामुळे मला बटाटे आणि कांदे पाहिजेच. तेव्हा डीपी म्हणतात नाही, आमचं एक मत होत नाहीये, असं ते बिग बॉस सांगतात. तुम्ही काहीतरी ठरवा. तेव्हा बिग बॉस त्यांना म्हणतो जर मी सगळं ठरवायचंय तर मग तुमचा काय उपयोग, तुम्हाला एकमताने निर्णय हा घ्यावाच लागेल. मग हो नाही म्हणता म्हणता शेवटी डीपी जे आहे तो अरबाजच्या गोष्टीला तयार होतात आणि ते देखील एकमताने निखिल आणि सूरज म्हणजेच एक टॉयलेट बाथरूमची जोडी ते नको असं सांगतात. त्यामुळे इथं पण 2 जोड्या होतात, एक तर पॅडी योगिता आणि दुसरी असते जोडी ती सूरज आणि निखिल. त्यानंतर निखिल आणि सूरज येतात तेव्हा निखिल जो आहे तो निकी आणि घनश्याम यांचं नाव घेतो. हे ऐकल्याबरोबर निकी मात्र परत चवतळते. ती म्हणजे तुला काय अक्कलच नाही, तुझी अक्कल कळाली, तुझं काय डोक्यात काहीच नाहीये, तू म्हणजे त्याला नाव ठेवलं की तू हा डिसिजन चुकीचं घेतोय किंवा माझं नाव तू घ्यायला नाही पाहिजे. बटाटे आणि कांदा शिवाय कसं आहे तुम्ही स्वयंपाक करशाल तेच मी बघते. आणि दुसरं नाव जो घेतात ते दोघं निखिल आणि सूरज ते म्हणजे पॅडी आणि योगिता, म्हणजेच अंडी त्यांना नको आहे. त्यानंतर पुढं जो येतो तो निकी आणि घनश्याम येतात. तेव्हा निकी तर डायरेक्ट म्हणते की मला अभिजित आणि आर्या हे नकोच आहेत, मला तर दुसऱ्याचं नाव पण माहिती नाही, मला अभिजितला इथून काढायचं आहे, त्या मला पीठ आणि ज्या बाकी गोष्टी आहेत त्या नको आहे. आणि दुसरं नाव माझं आहे ते सूरज आणि निखिल. हे दोघं पण चर्चेत नसतात आणि मला निखिलला देखील या बिग बॉसमधून काढायचे, त्याला लवकर घराबाहेर काढायचे, म्हणून मी या दोघांना, ह्या 2 जोडींना नॉमिनेट करतो. त्याच्यासोबत खरं तर घनश्याम असतो, पण घनश्याम निखिलसोबत होला हो म्हणत असतो कोणत्याही स्वरूप. त्याला त्याच्यावर बोललं पण निखिल की तू कसं नुसतं बडबड करतोय, नुसतं होला हो म्हणतोय, तर ती सगळं तर तीच म्हणते, तिलाच हो म्हणतोय. पण घनश्याम म्हणतो नाही मी ठरवले आहे, निकिताई जे म्हणून त्याला तो माझा पण डिसिजन आहे असं म्हणून घनश्याम देखील निकीच्या बोलण्यात वाहून जातो आणि होला हो म्हणून ते जोडे नॉमिनेट करतात. नंतर येते पॅडी आणि योगिता, ते करतात निखिल आणि सूरजला, निकी आणि घनश्यामला आणि निखिल आणि सूरजला. त्यानंतर वर्षा आणि जान्हवी येतात. तर जान्हवी पहिली सूरज आणि निखिलला करते आणि वर्षाताई योगिता आणि पॅडीला. तर वर्षाताई फक्त एकच जोडी वर्षाताई डन होती, ते म्हणतात की मला निकी आणि घनश्याम देखील वाटत नाहीये की चर्चेत असतात, कारण निकी असते चर्चेत पण घनश्याम हा चर्चेत नसतो. तेव्हा त्याची ती दुसरी जोडी ती फिक्स करते. पण जान्हवी मात्र त्या जोडीसाठी तयार नसते. बराच वेळ त्यांचं एकमत होत नाही. मग परत बिग बॉसला सांगतात की आमचं एकमत होत नाही, पण बिग बॉस मात्र म्हणतात की एकमत हे झालंच पाहिजे. मग वर्षाताई म्हणजे बळजबरीने का होईना म्हणतात की ठीक आहे, आपण दोघींची जी आहे ते एकच ठेवूया, सूरज आणि निखिल आणि योगिता आणि पॅडी. त्यानंतर येतो वैभव आणि इरिना, तर ते पण पॅडी आणि योगिता, सूरज आणि निखिल यांनाच नॉमिनेट करतात. नंतर अंकिता येते, अंकिता देखील पॅडी आणि योगिता, सूरज आणि निखिल यांना नॉमिनेट करतात. अशा पद्धतीने जे संपूर्ण नॉमिनेशन कार्य जे आहे ते आज पूर्ण होतं आणि नॉमिनेट झालेल्या ज्या 6 लोक असतात किंवा ज्या 6 लोक आहेत सदस्य की जे या आठवड्याच्या घराच्या बाहेर जाण्याच्या नॉमिनेटमध्ये आहेत ते कोण आहेत, तर पॅडी, योगिता, सूरज, निखिल, निकी आणि घनश्याम असे हे 6 लोक या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत नॉमिनेशन ज्यांना मिळालेलं आहे. तर मग तुम्हाला काय वाटतं, आजची नॉमिनेशन प्रक्रिया ही बायस होती, फेअर होती की अनफेअर होती, आणि या 6 जणांपैकी कोणी घराबाहेर गेलं पाहिजे किंवा कोणाचा या आठवड्याचा बिग बॉसचा प्रवास संपला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आम्हाला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा.